नमस्कार, मी वैद्य उन्मेष डालके आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल गाडगेनगर अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्या शरीरामध्ये पित्तदोष वाढला, तुम्हाला कसं कळणार? पित्तदोष वाढण्याची 5 लक्षणे, त्यासाठी कोणत्या 5 चिकित्सा तुम्ही करू शकता, ह्या संदर्भामध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलूया. तर पित्ताचा गुण बघूया. ग्रंथामध्ये सांगितलं आहे की पित्तम सस्नेहम तीक्ष्णोष्णम लघुम विस्त्रम सरम द्रवम. पित्त हे प्राकृत असणं गरजेचं आहे. ते विकृत जर झालं तर आपल्या शरीरामध्ये विविध आजार तयार करतं. तर आपण आज बघूया की ती कुठली 5 लक्षणं की जी तुमच्या शरीरात पित्त वाढलं हे दर्शवत असतात. तर सर्वप्रथम शरीरामध्ये गरमी झाल्यावर वाटायला लागतं, म्हणजे बॉडी टेम्परेचर वाढतं, स्पर्शाला तुम्ही उष्णता जाणवते शरीरामध्ये, डोळे, तळहात, तळपाय यांच्यामध्ये जळजळ होते, गरम वाटतात, तसंच खूप सारा घाम जायला लागतो, बरेचदा घामाचा दुर्गंध सुद्धा येतो. ही सर्व जर लक्षणं तुमच्या शरीरामध्ये जाणवत असतील तर तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे. तसंच दुसरं लक्षण आपल्या स्किनवरती आणि केसांवरती दिसून येतं. ते कसं? तर बरेचदा स्किनवरती ॲलर्जी सारखी लक्षणं जाणवायला लागतात. त्वचा गरम जाणवते, त्वचा काळवंटते, बरेच जण म्हणतात की टॅनिंग वाढलेलं, तशी लक्षणं जाणवतात. त्वचेवरती सुई टोचल्यासारखं जाणवतं. बरेच जणांच्या त्वचेवरती तीळ सुद्धा वाढतात. अर्टिकॅरिया, ज्याला आपण शीतपित्त म्हणतो, अंगावरती पित्त उठणं, ही लक्षणं जाणवतात. तसंच केसांमध्ये कुठल्या प्रकारे जाणवतात? तर केस हे गळायला लागतात, मेनली केस पांढरे व्हायला लागतात, म्हणजे हेअरफॉल, केस पांढरे होणं ही सर्वात महत्त्वाची लक्षणं दिसायला लागते. आता तसं जर बघितलं, पित्त शरीरात वाढलं की केसाची शायनिंग वाढते, म्हणजे केस शाईन करायला लागतात, परंतु केस पातळ व्हायला लागतात. तसंच तिसरं लक्षण बघूया की पचना रिलेटेड कुठल्या गोष्टी जाणवतात. तर प्राकृत पित्त जर असलं तर आपला अग्नी प्रदीप्त राहतो आणि आपण जे काही खाऊ ते पचायला लागतं, म्हणजे ते शरीरासाठी चांगलंच आहे. परंतु पित्त जर विकृत झालं तर आपण जे काही खातो ते पूर्णतः पचत नाही आणि अपक्व नरस शरीरात पडून राहतो आणि मग तो आपल्या शरीरामध्ये खाली लक्षणं क्रिएट करतो. कुठली? तर छातीमध्ये जळजळ होणं, आंबट पाणी येणं, मळमळणं, वरच्यावर तहान लागणं, तोंड सुकणं, पाणी कितीही पेलं तरी तहान शमन झाल्यासारखं फिलिंग न येणं, ही सर्व लक्षणं तुम्हाला दर्शवतात की तुमच्या शरीरामध्ये विकृत पित्त आहे आणि पाचन नीट नाही झालेलं आहे. तर त्यामुळे हे पित्ताचं पाचन करणं हे तीक्ष्ण अग्नी, जो तीक्ष्ण गुण आहे पित्ताचा, हे त्याच्यामुळं असतं आणि अग्नी विकृत झाला की पाचन विकृत व्हायला लागतं. 4 नंबरचं बघूया की अत्यार्तव आणि रक्तपित्ताची लक्षणं जाणवतात. बरेच स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये मासिक स्त्राव हा खूप प्रमाणात जाणवायला लागतो. तसंच फ्रिक्वेंटली रजप्रवृत्ती, म्हणजे मासिक पाळी वरच्यावर येणं, म्हणजे दर 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी मासिक पाळी येणं, ही सुद्धा विकृत पित्ताची लक्षण आहे. तसंच रक्तपित्त, म्हणजे युरिनमधनं रक्त जाणं, मळाला रक्त लागून येणं, जसं मूळव्याधमध्ये रक्त जाणं, ही सुद्धा रक्तपित्ताचीच लक्षण आहे. म्हणजे ही काय दर्शवते की तुमच्या शरीरामध्ये विकृत पित्त वाढलेलं आहे. इपिस्टॅसिस, जसं नाकामधनं रक्त वाहणं, ही सुद्धा विकृत पित्ताचे लक्षण आहे. पित्त आणि रक्त ह्यांचा आश्रयाश्रय भाव आहे, म्हणजे पित्त वाढलं की रक्त दूषित होतं. आता 5 नंबरवर बघूया की पित्त वाढलं तर तुमच्या शरीरावर जसे विकृत परिणाम दिसून येतात तसेच तुमच्या मनावरती सुद्धा विकृत परिणाम दिसून येतात. म्हणजे कुठले? तर मानसिक रित्या आपण डिस्टर्ब झालेलं दिसतो. म्हणजे मनाविरुद्ध कुठलंही काम झालं की राग येणं, चिडचिड होणं, इरिटेशन वाढणं, म्हणजे ज्याला आपण शॉर्ट टेम्पर होणं असं म्हणूया, झोप नीट न येणं, म्हणजे ही सगळी मनाच्या रिलेटेड जी की लक्षणं जाणवतात ही विकृत पित्ताचीच लक्षणं दर्शवतात. तर अशी ही 5 लक्षणं जर तुमच्या शरीरात दिसून येत असेल तर तुमच्या शरीरातलं पित्त विकृत झालेलं. आता विकृत पित्त झालं, त्याच्यावरती ते शांत करण्यासाठी कुठले 5 उपाय करायचे तर ते आपण आता बघूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं निदान परिवर्जन, म्हणजे ज्या गोष्टींमुळे तुमचं पित्त वाढलेलं असेल ती गोष्ट अवॉइड करणं. तर सर्वात महत्वाचं काय? मसाला, स्पायसी, फर्मंटेड फूड ह्या गोष्टी अवॉइड करा. म्हणजे मसाल्याच्या गोष्टी नाही खायच्या, स्पायसी नाही खायच्या, आंबवलेल्या, म्हणजे ज्याच्यावरनं रात्र ओलांडून गेली अशा गोष्टी सुद्धा अवॉइड करायच्या. आंबवलेल्यांमध्ये इडली, डोसा, ढोकळा ही गोष्टी अवॉइड करायच्या. जंक फूड, बेकरी फूड, हे सगळ्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. कोल्ड ड्रिंक झालं, चहा, कॉफी, ह्या सर्व गोष्टी पित्त वाढवणाऱ्या आहेत. तर ह्या गोष्टी आपण अवॉइड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग खानपान आपलं नियमित ठेवायचं, वेळेवर जेवण करायचं, भूक लागल्यावरच जेवण करायचं. भूक लागली नसेल तर जेवण करू नका.
म्हणजे एक प्रकारचा उपवास करा, म्हणजे तुमचं पित्त नॉर्मल होईल. सोबत रात्रीचं जागरण टाळायचं, दिवसा झोपणं टाळायचं. ही जर तुमची दिनचर्या तुम्ही रुटीन ठेवली ना तर तुमचं पित्त नॉर्मल राहायला लागेल. तसंच दुसरं आपण त्याच्यावरती उपाय बघूया की जर तुम्हाला स्ट्रेस एन्झायटी असेल तर ती कमी करायची. मग ती कशी कमी करायची? तर योगा, प्राणायाम, ओंकार जप, ध्यान, मेडिटेशन ह्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागेल. त्यामुळे तुम्हाला शांत झोप येईल. शांत झोप लागली की पित्त आपोआप नॉर्मल व्हायला लागते. म्हणजे मनामध्ये स्ट्रेस वाढला असल्यास पित्ताचा त्रास आपल्याला होतो. म्हणजे बघा, पित्त वाढलं तर मन डिस्टर्ब होतं आणि कधी कधी मन डिस्टर्ब झालं तरी पित्त वाढायला लागतं. त्यामुळे ह्या दोघांचा, मनाचा आणि पित्ताचा एकमेकाशी संबंध येतो. तसंच तिसरा उपाय म्हणजे काय? तर उत्तम आहार हेच चांगलं औषध. मग आता उत्तम आहारामध्ये सर्वात चांगलं काय? तर गाईचं साजूक तूप. जेवणामध्ये साजूक तूप घेणं किंवा जेवणाच्या आधी तूप आणि साखर चाटण घेणं हे अत्यंत उपयोगी पडतं. सोबतच लोणी आणि खडीसाखर हे मिश्रित करून सुद्धा आपण पित्ताचं शमन करू शकतो. तसंच काळे मनुके, बीज असलेले काळे मनुके घ्यायचे, त्याचा फांट बनवायचा. म्हणजे 20 ते 25 काळे मनुके घ्यायचे, 1-1.5 कप गरम पाण्यामध्ये ते भिजवत घालायचे. पाणी थंड झालं की ते स्मॅश करून गाळून ढवळून पिलं की ते एक प्रकारचं माइल्ड लॅक्झेटिव्ह प्लस पाचनाचं सुद्धा काम करतं. सोबतच मोर आवळा म्हणजे आवळ्याचा मुरब्बा, आवळा कॅन्डी, गुलकंद ह्याचं आपण सेवन करायचं. तसंच षडरसात्मक आहार जो मागच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितला आहे की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस आपण सांगितलेले आहे. आता त्यामधले मधुर, तिक्त आणि कषाय म्हणजेच गोड, कडू आणि तुरट हे जे रस आहेत हे पित्ताला कमी करणार आहे. म्हणजे ह्या रसाचं सेवन आपण करायचं. म्हणजे ह्या रसा रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील खाण्यातल्या त्यांचं सेवन करायचं. त्याच्या विरुद्ध तिखट, आंबट, खारट हे जर आपण ह्या रस जर सेवन केले तर आपलं पित्त वाढेल. म्हणून आपण गोड, कडू आणि तुरट ह्या रसांचं सेवन केलं की आपलं पित्त नॉर्मल व्हायला लागेल. 4 नंबर बघूया की पित्त कमी करण्यासाठी आपण घरगुती आयुर्वेदिक औषधी कुठल्या वापरू शकतो. तर सर्वात जवळची आणि एकदम सोपी म्हणजे ज्येष्ठमध. सर्वांनाच माहिती आहे. तर ज्येष्ठमध एक चमचा आपण जेवणाच्या आधी जर घेतलं ना तर ते पित्ताला कमी करते. प्लस ते एक मृदू विरेचक म्हणून सांगितलंय. तसंच शतावरी चूर्ण आपण बरेच जणांना ऐकलं असेल, किंवा शतावरी कल्प जो दुधामध्ये 1 ते 2 चम्मच घेऊ शकतो. जसं आपण एक शतावरी कल्पासारखाच BAMS कल्प बनवलेला आहे, तो सुद्धा आपण दुधामध्ये घेतला तर आपल्या शरीरातलं पित्त नॉर्मल करण्यास ते मदत करते. आणि हे घेऊन सुद्धा तर पित्त नॉर्मल होत नसेल तर जवळच्या वैद्यांना भेटून आपली नाडी बघून आपल्या शरीरानुसार औषधी घ्यावी आणि खानपानामध्ये काय बदल करायचे त्यानुसार आपली दिनचर्या ठरवायची. आता 5 नंबरवर बघूया की पंचकर्मातली कुठली चिकित्सा पित्त कमी करण्यासाठी उपयोगी पडते. तर सर्वात प्रथम पंचकर्मामध्ये विरेचन हे पित्तासाठी सर्वात श्रेष्ठ पंचकर्म सांगितलंय. की शरद ऋतूमध्ये म्हणजेच आपण एक सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा पित्ताचा प्रकोप काळ जो सांगितलेला आहे त्या काळामध्ये पित्त वाढलेलं असतं. तर ह्या काळात आपण पंचकर्मातलं विरेचन नावाचं पंचकर्म केलं तर आपल्या शरीरातलं विकृत पित्त शरीरातनं बाहेर फेकलं जातं. आता एखाद्या व्यक्तीला जर आजार असेल, कुठल्याही सीझन मध्ये पित्त झाला तर आपण वेगळ्या सीझन मध्ये सुद्धा विरेचन करू शकतो. असं काही नाही की शरद मध्येच केलं पाहिजे. आजार असल्यास आपण कुठल्याही सीझनला कुठलंही पंचकर्म करू शकतो. तसंच घरगुती उपायामध्ये जर म्हटलं तर मृदू विरेचकामध्ये काय? तर एरंडीचं तेल रात्री झोपताना, म्हणजे रात्रीपेक्षा सर्वात चांगलं तर राहील तुम्हाला पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जर आपण जवळपास 20 ते 30 ml एरंडीचं तेल घेतलं तर 3 ते 4 तासानंतर आपल्याला जुलाब व्हायला सुरुवात होते. एक माइल्ड रेचक म्हणून सुद्धा एरंडीचं तेल आपण वापरू शकतो आणि 2 ते 3 महिन्यातनं एरंडीचं तेल जर घेतलं तर मृदू विरेचनाचं काम तुमचं होईल. सोबतच मनुका फांट, जसं मग सांगितलंय की दररोज जर तुम्ही रात्री झोपताना काळे मनुके भिजवत घालून त्याचा जर फांट घेला तर डेली एक मृदू रेचक म्हणून ते काम करतं. म्हणजे मनुकाचं फांट हे विकृत पित्ताला शरीराच्या बाहेर काढण्याचं काम करायला लागतं. आता हे सर्व केल्यानंतर काय, विरेचन जर केलंय तर सर्वात महत्वाचं मग ते झाल्यानंतर हलकं खानपान आपण ठेवलं पाहिजे. आता एक बघा, पित्त वाढलं की पित्त रक्ताला दूषित करतं आणि रक्त दूषित झालं की मग पंचकर्मातलं एक आणखी सांगितलंय की रक्तमोक्षण म्हणून एक भाग सांगितलाय. मग आपण रक्तमोक्षण हे सार्वदेहिक सुद्धा करू शकतो, ज्याला आपण निडल टाकून रक्त काढता येतं, किंवा जर एखाद्या जागेवर स्पॉटवरती रक्त खराब झालं असेल तर जलौकावचरण करून सुद्धा आपण रक्त काढू शकतो. बरेच लोकांना जर रक्ताचे जास्त त्रास नसेल, म्हणजे रक्त खराब झालं नसेल, पण ब्लड डोनेट जर करायचं असेल तर ह्या शरद ऋतूमध्ये जर आपण घृतपान सेवन करून ब्लड डोनेट केलं तर अत्यंत उपयोगी राहील. म्हणजे विकृत पित्त आपल्या रक्तामधनं बाहेर फेकलं जाईल. तर ते सुद्धा रक्तमोक्षणातलाच तो एक भाग म्हणून आपल्याला करता येईल.
आता ह्या संदर्भामध्ये आपण म्हणजे पित्ताची ऍक्च्युली लक्षणं कुठली आणि त्याच्यावरती उपाय कुठली ह्याचा आपण पूर्णतः माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद.